परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व कायम राखलं आहे. शिवसेना शिंदे गट समर्थित उमेदवार सईद खान यांनी प्रमुख प्रतिस्पर्धी डॉक्टर विवेक नावंदर यांचा 83 मतांच्या फरकाने पराभव करत विधान परिषदेवर निवड निश्चित केली. मतमोजणीच्या अंतिम निकालानुसार सईद खान यांना 242 मतं, डॉक्टर विवेक नावंदर यांना 159 मते तर अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना 56 मते मिळाली. निवडणुकीत 8 मते बाद ठरलेत. या निवडणुकीकडे परभणी व हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थातील सदस्यांनी दिलेल्या कौलातून सईद खान यांना स्पष्ट पाठिंबा मिळाल्याचं निकालातून दिसून आलं. मतमोजणी पूर्ण होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाके फोडले, मिठाई वाटली आणि घोषणाबाजी केली. राजकीय विश्लेषकांच्या मते हा निकाल केवळ एका जागेचा विजय नसून परभणी हिंगोली परिसरातील महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभावाचा पुरावा मानला जात आहे. निवडणुकीदरम्यान विविध राजकीय घडामोडी, संपर्क मोहिमा आणि मतदारांशी साधलेला संवाद यामुळे ही निवडणूक विशेष चर्चेत राहिली होती. विजयानंतर सईद खान यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, महायुतीचे वरिष्ठ नेते, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदारांचे आभार मानले. हा विजय जनतेचा आणि महायुतीच्या एकजुटीचा असल्याचं सांगत परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या विजयामुळे महायुतीला मराठवाड्यात आणखी बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे महत्त्वाच्या राजकीय घडामोडी म्हणून पाहिलं जात आहे. नवीद अहमद यांचे रिपोर्ट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.